श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला भगवंताच्या अलौकिक कथा सांगतायत. हे ऐकून राजा परीक्षितीने विचारलं, नंद किम करोद ब्रह्मन् श्रेय एवं महोदयं यशोदाच महाभागा पपौ यस्या स्तनं हरिही. ब्रह्मर्षे, नंदाने असं कोणतं फार पुण्य केलं? भाग्यवती यशोदेने सुद्धा अशी कोणती तपश्चर्या केली की जिच्यामुळे स्वतः श्रीहरींनी तिचं स्तनपान केलं? भगवान श्रीकृष्णांनी ज्या बाललीला केल्या त्या इतक्या पवित्र आहेत की त्यांचं श्रवण कीर्तन करणाऱ्या लोकांचं सुद्धा सर्व पाप ताप नाहीसे होतात. त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष आज सुद्धा त्यांचे गायन करतात. त्यांच्या जन्मदात्यांनाही त्या पाहायला मिळाल्या नाही आणि नंद यशोदा मात्र त्यांचे सुख लुटत आहेत. याचं काय कारण? अहो, देवकी वसुदेवांना सुद्धा जे भाग्य नाही मिळालं, हे भाग्य यांना मिळालं. याचं कारण काय? शुकाचार्य म्हणतात, राजा, द्रोणो वसूनां प्रवरो धरया सहभार्यया करिष्यमान आदेशान ब्रह्मणस्तमुवाचः. नंद पूर्वी जन्मी एक श्रेष्ठ वसू होते. त्यांचे नाव द्रोण होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव धरा असे होते. त्यांनी ब्रह्मदेवांच्या आदेशांचे पालन करण्याच्या इच्छेने त्यांना म्हटले, भगवन, आम्ही जेव्हा पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांचे वर आमची अनन्य भक्ती निर्माण हो. जिच्या योगाने संसारातले लोक सहजपणे दुर्गतीला पार करून जातात, ती भक्ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे. तेच परम यशस्वी द्रोण व्रजामध्ये नंद नावाने जन्माला आले आणि तीच धरा यशोदा झाली. परीक्षिता, भगवान आता त्यांचे पुत्र झाले आणि सर्व गोप गोपींच्या पेक्षा नंद आणि यशोदा यांचे त्यांच्यावर अत्यंत प्रेम जडले. कृष्णो ब्रह्मन् आदेशं सत्यं कर्तुं व्रजे विभुः सह रामो वसंश्चक्रे तेषां प्रीतिं स्वलीलया. ब्रह्मदेवांचे वचन सत्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण बलराम यांचेसह व्रजामध्ये राहून त्यांना आपल्या बाललीलांनी आनंदित करू लागले. याचं कारण भगवंतावर असलेलं अतीव प्रेम भक्ती, त्यांच्यात ते रममान होत होते. भगवंताच्या अलौकिक लीला सुरूच होत्या. भगवंतांनी मथुरेला जाणाऱ्या गोप गोपींना अडवायचं, त्यांचं दही दूध घ्यायचं, आपल्या मित्रांना वाटायचं. बरं, या गोप गोपींना सुद्धा इतका भगवंताचा छंद लागला होता की त्या मथुरेला गेल्यावरती दही दूध घ्या म्हणतच नव्हत्या. त्या गेल्या जरी मथुरेला म्हणायच्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, दामोदर घ्या कोणी गोपाळ घ्या, घ्या 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 करुण घ्यावी विकराग. गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद घ्या गोपाळ घ्या म्हणायच्या. बरं, आता नंदाच्या या पोराला पकडण्यासाठी मोठमोठे आपल्या विश्वासातले राक्षस पाठवून सुद्धा ज्याला आपण पकडू शकलो नाही, कंसाला वाटायचं माठात टाकून त्यांना विकायला आणलं म्हणल्यावरती सगळ्या जणींना आणून समोर दरबारात उभ्या केल्या जायचं. त्या माठामध्ये हात घातला, गोविंद काढा म्हटल्यावरती आतमध्ये हात घातला तर दही दूध सुद्धा नाही, विंचू निघायचे, खेकडे निघायचे. मात्र भगवंतांनी अलौकिक या आपल्या लीला सुरूच ठेवल्या. जाताना सगळ्या जणी बघायच्या, कृष्णा, अरे जाऊ दे बाबा, आम्हाला जाऊ दे, ऐक, आम्हाला जाऊ दे, दही दूध विकून पटकन येऊ दे घरी, आमचे मालक आमची वाट पाहतात रे बाबा, जाऊ दे, घरी किती कामं पडलेत. त्यांनी पाहायचं नाही. या सगळ्या गवळणींनी हात जोडून प्रार्थना करायची,
संतांनी इतक्या सुंदर शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलं. मंडळी, किती वर्णन करावं. भगवान गोपाल कृष्णांच्या या लीलेचं वर्णन संत एकनाथ महाराज करतात की या गोपिका काय म्हणायच्या, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला, मथुरेला नंदला रे गोपाला. गोपाला जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला. ते बघ कृष्णा निघून गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला. निघून गेल्या सगळ्या गवळणी निघून गेल्या, मी एकटी मागे राहिली आहे. जाऊ दे बाबा. निघून गेल्या गवळणी साऱ्या मथुरेच्या बाजाराला. उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. चढून गेल्या गवळणी घाट. कृष्णा ते बघ तो घाट सुद्धा चढून पुढे पोहोचल्यात रे. अरे त्यांची माझी भेट सुद्धा होणार नाही, मी एकटी पडेल. जाऊ दे बाबा. चढून गेल्या गवळणी घाट. कृष्णा आडवू नको आमुची वाट. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. मंडळी, नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी गवळण राधा. एवढं प्रेम का बरं त्याच्याबद्दल निर्माण झालं, तर एका जनार्दनी गवळण राधा. कृष्ण सख्याची जडली बाधा, कृष्ण सख्याची जडली बाधा. उशीर झाला बाजाराला, उशीर झाला बाजाराला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला, नंदलाला रे गोपाला. जाऊ दे रे कृष्णा, जाऊ दे. या सगळ्या गवळणींना कान्हा फोडितो दुधाची मडकी. या सगळ्या गवळणींनी बघायचं, यशोदेकडे येऊन सांगायचं, यशोदे बाळ तुझा कान्हा कुठवर सोसू धिंगाणा. हा करतो काय, मडकेची फोडितो शिंकेची तोडितो, मडकेची फोडितो शिंकेची तोडितो. छळना करीतो नाना, छळना करीतो नाना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे, यशोदे सांग बाई, कुठपर्यंत आम्ही हा धिंगाणा सहन करायचा. तिने पाहिजे का रे, तुम्ही एवढे सगळेजण येऊन माझ्याजवळ तक्रार करता, माझं लेकरू किती गोड आहे, किती गुणी आहे. अगं एक दिवस तर त्याला पकडून आणून द्या. हा पकडल्या तर जात नाही आहे. सगळ्या गोपिका त्रस्त झाल्या. आपल्याला माहिती आहे, अनेक भागवतकार हा रंगवून सांगतात प्रसंग, की एक म्हातारी होती. ती म्हातारी बघते, हे बघ बाबा, तू कुणाकडेही जा, पण माझ्याकडे जर कधी आला तर मग तुझी माझी गाठ आहे. त्यांनी पाहिलं आजच येतो ना. मनातल्या मनात भगवंतानी तिच्या घरी जायचं ठरवलं. रात्री घरी जाऊन गवळण झोपली, पती झोपले. भगवंतानी आपल्या मित्रांना सांगितलं, आज आपल्याला सुट्टी आहे बरं का, मग मी एकटाच जाणार आहे आज चोरी करायला. भगवान त्या गवळणीच्या घरी गेले. जिने बघितलं होतं, माझ्या घरी येऊन दाखवच म्हणलं तू. भगवान तिच्या घरी गेले. भगवंतानी दही दूध भरपूर खाल्लं आणि येताना त्या म्हातारीच्या वेणीची आणि म्हाताऱ्याच्या दाढीची गाठ बांधली आणि भगवान निघून आले. प्रातःकाल व्हायला लागला, दिशा उजळायला लागल्या, कोंबडे आरवायला लागले. म्हातारी उठली, तो मागे वेणी ओढल्या गेली. जशी वेणी ओढल्या गेली, तिने पाहिलं, अहो सोडा ना वेणी. त्यांनी पाहिलं त्याची दाढी ओढल्या गेली.
आणि डोळे उघडून पाहिले तर त्याला गाठ मारलेली होती. त्याने बघितलं, का गं आपल्या ह्या वयाला शोभतं का हे असं? तिने पाहिलं, तुम्हीच बांधली म्हणलं गाठ. म्हटलं आता सोडायचं बघा. कशाची हो? भगवंतांनी बांधलेली गाठ सोडता सुटेना. 7 वाजले, 8 वाजले. शेजारच्या काकूंनी पाहिलं, आज उठल्या नाही वाटतं वहिनी. नाहीतरी असंच असतं की नाही मंडळी, लोकांना आपल्यापेक्षाही शेजारच्याच्या घरी सडा रांगोळी झाली की नाही याची चिंता जास्त असते. म्हटलं अहो सडा दिसत नाही, रांगोळी दिसत नाही. त्यांनी पाहिलं, येऊन कडी वाजवायला सुरुवात केली. काकू 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 काही आवाज देईना. आता हे बांधलेलं सोडताही येईना. सोडवायचा प्रयत्न केला तर काहीच करता येईना. दार उघडून हे सोंग कुठे घेऊन उभं राहायचं. शेवटी 9, 9:30 वाजले. म्हटलं दोन्ही म्हातारा म्हातारींनी अगदी एक विचाराने प्राण सोडलेला दिसतो. काय एक विचाराने राहत होते दोघं नाही, असा विचार केला. शेजारच्यांनी दार तोडून पाहिलं तर हे दोघं पलंगावर बसलेले होते. भगवंतांनी आपले मित्र पाठवलेच होते काठी आणि थाळा घेऊन. हे दोघंही जण निघाले कुणाकडे? म्हणलं बहुतेक हे कृष्णानीच बांधली वाटतं गाठ, ती सोडवण्यासाठी भगवंताकडे निघाले. मंडळी सगळ्या रस्त्याने म्हातारा पुढे म्हातारी मागे, कधी म्हातारी पुढे म्हातारा मागे. पोरं थाळा वाजवतायत, आरडतायत, ओरडतायत. म्हातारीला काही बोलवत नव्हतं बरं. लग्न ते तेव्हाचे, त्यावेळेला काही उंचीला उंची, रंगाला रंग, शिक्षणाला शिक्षण असं थोडी होतं. 6 वर्षाचे असताना पाळण्यात लग्न लावले जायचे. आणि मग एकदा लग्नाच्या वयामध्ये पाहिलं तर कधी नवरा उंच व्हायचा आणि बायको बुटकी व्हायची. इथे मात्र विरुद्ध झालं होतं. बायको झाली उंच, म्हातारा झाला बुटका. तो बिचारा आपली दाढी वर करून 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 रस्त्याने चालला. भगवंताची अलौकिक लीला येऊन दाराशी उभी राहिली. तिने पाहिलं, यशोदे बाई तुझं पोरगं कुठे आहे? म्हणलं आज सकाळपासनं काखेतनं खाली उतरलं नाही पोरगं. काल तुम्ही बिचाऱ्याला दिली धमकी, तेव्हापासनं पोरगं खालीसुद्धा उतरणं. म्हणलं बाई कशाचं ग तुझ्या पोरानी? बघ म्हणलं काय प्रताप. म्हणलं बाई अगं खरंच सांगते, तुम्ही गेल्यापासनं तो खाली उतरला नाही अजून. ह्यानी पाहिलं, बाई हात जोडते मी त्याला, म्हणा हे सोड. त्यांनी पाहिलं की नाही आई आई तू सांग बरं, मी कशाला बरं गात बांधू? तिने पाहिलं, बाबा कृष्णा जाऊ दे, तुझा हात लाव त्याला. भगवंतानी नुसतं नेत्र कटाक्ष टाकला आणि ती दाढीची गाठ सोडली. सगळ्यांनी भगवंताच्या अनेक तक्रारी करून पाहिल्या, पण भगवंताच्या तक्रारी करून उपयोग झाला नाही. आनंद वाटायचा. सगळ्यांच्या तक्रारी ऐकायच्या यशोदेनी कोणी पकडून आणू देऊ शकलं नाही. सगळ्या गोकुळामध्ये भगवंतानी आपल्या अलौकिक लीला कराव्या. सगळ्यांना आनंदही वाटायचा, त्रासही वाटायचा. भगवान दिवसेंदिवस मोठे होत चालले. याच्या खोड्या ऐकून यशोदेला असं वाटायचं की खरंच माझं पोरगं एवढा त्रास देतं का? असा विचार करत असताना एकदा गृहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरनियुक्तासु निर्ममंथ स्वयं दधी. एकदा नंदराणी यशोदा घरच्या दासींना दुसऱ्या कामाला लावून स्वतः दही घुसळत होती. आतापर्यंत भगवंताच्या ज्या ज्या बाललीलांचं वर्णन केलं त्या सर्वांचे दही घुसळण्याच्या वेळी स्मरण करीत ती त्यांचं गायनही करीत होती. मनामध्ये तिचा विचार सुरू होता. यशोदा जेव्हा दही घुसळत होती तेव्हा स्थूल कमरेवरती रेशमी वस्त्र नेसली होती आणि त्यावर तिने सुती कंबरपट्टा धारण केला होता. पुत्राबद्दलच्या स्नेहामुळे तिच्या स्तनातून दूध पाझरत होतं आणि ते हालत होतं. रवीची दोरी वारंवार ओढल्याने तिचे हात शेंडले होते. हातातल्या बांगड्या आणि कानातली कर्णफुलं हालत होती. चेहऱ्यावर घामाचे थेंब उठून दिसत होते. वेणीत घातलेली मोगऱ्याची फुलं गळून पडली. श्रीकृष्ण त्यावेळी स्तनपान करण्यासाठी दही घुसळत असलेल्या आईजवळ आले. तिच्या हृदयाला प्रेमाचा पाझर आणीन त्यांनी रवी पकडली आणि आईचं दही घुसळणं थांबलं. यशोदेने श्रीकृष्णाला मांडीवर घेतलं आणि स्तनातून प्रेमाने पाझरणारं दूध ती त्याला पाजू लागली. त्याच वेळेला मंद हास्ययुक्त मुख निहाळू लागली. इतक्यात चुलीवर ठेवलेलं दूध उतू जाऊ लागल्याने यशोदेने त्याचं पिणं संपण्याआधीच त्याला खाली ठेवलं आणि गडबडीत दूध उतरवण्यासाठी निघून गेली. आणि जेव्हा ती दूध उतरवण्यासाठी निघून गेली भगवंताला राग आला. भगवंतानी ते दह्याचं मडकं फोडलं, लोणी खायला सुरुवात केली. ते यशोदेने पाहिलं आणि यशोदेची आता मनाशी खात्री पटायला लागली की हो आपलं पोरगं असं खोड्या करतच वाटतं. एरवी सगळ्या जणी येऊन याच्याबद्दल तक्रार करतातच आणि यांनी तर आपल्या घरात आता मडकं फोडलंय, आता याला शिक्षाच केली पाहिजे. म्हणून यशोदेनी याला उखळाला बांधलं. भगवंताला उखळाला बांधलं
आणि भगवंतांनी एक दिव्य अलौकिक लीला केली राजा, ती उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.